तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या छानशा ब्लॉग मध्ये. आणि आता वाजलेले आहेत मस्तपैकी आपले सायंकाळी इव्हनिंगचे 5:30. आणि आता आपण निघालेलो आहोत शेतामध्ये, बिकॉज उद्या जायचं आपल्याला पुणे रिटर्न. तर शेतामध्ये जायचं, थोडासा रानमेवा घ्यायचा, म्हणजे कसं भारी वाटलं पाहिजे ना. तर आता पण सध्या चाललोय शेताकडे. चला. आजी चालली पुढं पुढं, आपली पैलवान आजी. आपण मागे मागे तिच्या. आता तुम्हाला दाखवतो रानातला पूर्ण आमचा रानमेवा, काय काय आहे आमच्या रानामध्ये. चला आजी, आपल्या मंडळीला सांग बरं काय काय आहे आपल्या रानात. सांगतो. रानात बघून सांगू का? तू सांग ना आता काय काय आहे तरी. आंबे, हा. गहू काढलेला आहे. बर, चला. तर मंडळी, फायनली आलेलो आहेत आपण आमच्या रानामध्ये. आणि बघू शकता इथं ज्वारी लावलेली आहे. आता ज्वारी काढायला आलीये. आता 2 दिवसात ते काढतील ज्वारी. पुढल्या वेळेस येऊस तर ती विकली गेली जाईल. तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही ज्वारी पूर्ण झालेली आहे आणि ही राहिली आहे. आणि हे कशाचं तरी खळ दिसतंय. आणि त्या साईडला गहू आहे. अजून दाखवतो तुम्हाला. तो काही टमाटरचे झाड सगळी खराब झालती, तरी ह्याला चांगली चांगली छोटी छोटी टमाटोज आहेत. मी नेतो हे टमाटे. अजून दाखवतो. आपण मागच्या वेळेस डिसेंबर मध्ये मी स्टोरीज ठेवल्या असतील इन्स्टावरती. जे माझे इन्स्टा फॉलोअर्स आहेत त्यांना माहितीये, मी जेव्हा डिसेंबर मध्ये गावी आलतो तेव्हा मीच इथे कांदे, लसूण आणि वांगे लावलेले. वांगे फेल गेलेत, लसूण पण नाही, पण थोडे कांदे आलेले. ठीक आहे, हे पण खूप छान आलेलं आहे. चला आजी, आता वरच्या साईडला गेली. आता आपलं तुम्हाला वरच्या साईडचं पण दाख. मस्त वाटतं रे रानामध्ये आल्यावरती. खूप असं वाटतं की एकदम अजून काय पाहिजे जिंदगीमध्ये यार. स्वतःच रान असलं पाहिजे, रानामध्ये मस्तपैकी रानमेवा असला पाहिजे. अजून काय पाहिजे. चला, पुढे दिसायला लागले कांद्याची पात, आणि हे तुम्हाला दाखवतो. चला, कांदा लावलेला आहे. कांदा किती, 3 आहेत लाईनी. लसूण पण आहे. हे काय आहे? हे कशाचं झाड आहे? बघा, इकडे सुद्धा, इकडे ही मोहरी लावली. वाव, ही तुरी लावलेली. हे झालं तुरीचं काम. हे छाटली आता तुरी, बघा तुम्ही. चला, अजून पुढे तुम्हाला दाखवतो. अजून खूप आहे शेतामध्ये. चला. आणि मंडळी, जे मेन गोष्टीसाठी मी आलतो ती गोष्ट इथं आहे. कैरी 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 कैरीसाठी आलतो. छोट्या छोट्या कैऱ्या आहेत आता, कारण सध्या मार्च महिना चालू आहे. एप्रिल पर्यंत खूप मोठ्या मोठ्या येतील ना आजी. हे असे लाईनीने 1 2 3 4 5 झाड येतात. सगळ्यांना भारी भारी कैऱ्या आहेत. आता एक छोट्या 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 खूप मोठ्या कैऱ्या घेणार आहे आता मी. मस्त बघा, आपल्याला पन बिन करायला होईल. अजून हो, चालतंय. घेते मग मोठं मोठी बघून, एक 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 मोठा बघून घे. चालतंय. चला मंडळी, आता आपल्याला जसे जसे आपल्याला आंबे पाहिजे तसे तसे आपण काढून घेऊ. आता टिप तर नाही दाखवू शकत, सिनेमॅटिक पण नाही. थांबा, टाइम लॅप्स पाहणार ना, तर चला टाइम लॅप्स बघू. तेव्हाच मी सगळे आंबे काढतो. ठीक आहे. हिअर इज द टाइम लॅप्स ऑन. तर मंडळी, दाखवू का कैसा लगा. येऊ, मस्त पैकी कैऱ्या घेतल्या त्या बघा. एक नंबर येतात मस्त पैकी. पण चटणी हे करायला होत. अजून एक घ्यायची गोष्ट म्हणजे हुरडा.
हुरडा पण घेऊ लगेच. तर हे गट्टे पण काढून घेतले मी. आता ह्याच्या बरोबर हुरडा ते गट्टे घेतले. एक क्लिप हो जाय. थंबनेल साठी काढलंय. चला आता झालं माझं तर सगळं सामान. मला तर फक्त हुरडा आणि हेच पाहिजे होतं. चला. अरे यार पण आपण रानात आलो, आपण एक गोष्ट विसरतोय वाटतं काहीतरी. काय विसरतोय? हा, सिनेमॅटिक. चला थोडं आलोय, एक 15 सेकंडचं सिनेमॅटिक शूट करू आपल्या शेताचं. हिअर इज आर सिनेमॅटिक शूट. तर काय मंडळी, कसं वाटलं आमचं शेत? भारी का नाही? जर तुम्हाला माझं जर शेत आवडलं असेल, आमचं शेत आवडलं असेल, तर एक लाईक करा आमच्या शेतासाठी. माझ्यासाठी नका करू, आमच्या शेतासाठी कमेंट करा, लाईक करा, ठीक आहे. आता काम उरकलेलं आहे, सगळा माल सगळा घेतलेला आहे. आजीनं पण तिथून काहीतरी भाजीपाला घेतलेला आहे. आता सगळं कंप्लीट झालं. आता आपण घराकडे निघूया विदाउट वेस्टिंग टाइम. लेट्स गो आर होम. आणि अजून एक दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आमचं शेड आहे ज्याच्यात आमचं सगळं सामान असतं. तर मंडळी सगळं सामान घेतलेलं आहे आपण. आता आपण निघालोय घराच्या दिशेने. सगळं सामान घेतलेलं आहे मस्तपैकी. आज छान वाटलं रानात येऊन. ठरवलेलं होतं गावाकडे यायच्या आधी एकदा रानाची चक्कर मारली की कसं जाताना मन असं प्रसन्न राहतं, हाय का नाही आजी? चला काय. आता आपण घरी आलोय आणि आजीने येता येता तुरीच्या तुराट्या आणल्यात. ह्याला तुराट्या म्हणतात आमच्या इथं, किंवा काटक्या वाळलेल्या. आणि आजी आता त्याला हा खराटे दावा, ते दावा बांधून म्हणजे सकाळी आपल्याला बाहेरचे झाडायला होतंय निघत. बघा बघा कसं बनवलं एकदम. आता ह्याला असं हाणलं जातं, म्हणजे म्हणजे एक्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे जे बिन ह्याचं फुल आहे ते निघून जातं त्याच्यातून. आणि बॅक साइडनं पण एक्स्ट्रा काट्या काढल्या जातात, जेणेकरून एकदम परफेक्ट ॲक्युरेट. तर मंडळी घरी आल्यानंतर आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही बनवली बघा भेळ. मी आज माझ्या हाताने सर्वांसाठी भेळ बनवलेली आहे. आणि भेळ सोबत टीव्हीवर चालू आहे आपला माझा फेवरेट मराठी मूवी म्हणजे बकुळा नामदेव घोटाळे. चला वाढून घ्या मोठी आहे सगळ्यांना. तर मंडळी आता आपण निवांत बसलेलो आहे. आता झालेली आहे जेवणाची वेळ. आजी पण बसली आमची जेवणासाठी. आता आपण पण बसू जेवायला. कसं आहे आजी, बरोबर आहे का? मस्त पैकी आज डाळ भाकर भात चमचमीत. मंडळी तर आपलं जेवण आता झालेलं आहे निवांत एकदम मस्त पैकी. आता आपण जेवण पूर्ण केलंय. चला आता आपण थोडा वेळ आराम करू. तर आता झालेला आहे संध्याकाळ आणि झोपायची वेळ झालेली आहे. 12 वाजले. आणि तुम्हाला रेसिपी माहिती तुम्हाला दाखवण्यासाठी मी एडिटिंग करत असतो, पूर्ण मेहनत घेतोय. नवीन ब्लॉगर आहे, थोडा सपोर्ट दाखवा आपला. आणि व्हिडिओ बघताय, सबस्क्राईबचं बटन आहे छोटस, त्याला दाबा ना यार प्लीज. फक्त छोटस बटन आहे, तुम्हाला त्याने काय नाही होणार. आणि ते बेल आयकॉन क्लिक केली ना, माझे व्हिडिओ झाले आणि तुम्हाला लगेच कळतात. त्यामुळे पटकन
व्हिडिओ संपल्यानंतर त्या बटनाला एकदा दाबून आहे ना, ती बेल आहे ना, ती चालू करून टाका. ठीक आहे. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, तर आजच्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे. आता भेटूया आपण पुण्याच्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.